सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 20. आजचा भाग खूपच छान आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत ऐका. आणि आजच्या भागावर मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. आणि प्रश्न पण खूप मजेदार आहे बरं का. आता फोन ठेवू का म्हणाली होती प्रिया, आणि तिने फोन ठेवला सुद्धा आणि गेली अस्मीच्या रूम मध्ये झोपायला. आता असेच ते दोघे रोज फोनवर बोलत असत. असेच काही दिवस निघून गेले आणि तिला एक दिवस रोपवाटिकेकडे गेल्यावर त्याची खूप आठवण आली. आणि मनातच ती म्हणाली की खरंच किती छान स्पर्श झाला होता तेव्हा मला. सगळे अंग कसं मोहरून गेलं होतं. त्या रात्री पण तिला त्याच्या आठवणीने झोपच येईना. कारण त्या पहिल्या रात्री किती किती गोड आठवणी तिच्या मनात होत्या, पण भीती वाटत होती ना. आणि त्याने त्यावेळी कुठे, कसा, केव्हा स्पर्श केला होता त्याच्या हाताचा, आणि त्याच्या हाताची जादू किती होती हे ती आठवून स्वतःच्या अंगाभोवती मिठी मारत होती. त्याची आठवण खूपच करून तिने आज साडी सुद्धा घातली होती. पण आता इकडे त्याचं फेस्टिवल साठीच प्रेझेंटेशन तयार करण्यात तो बिझी होता. पण तिनेच न राहून त्याला पुन्हा फोन केला, जवळपास 10:30-11च्या दरम्यान. तसा त्याने तो फोन बघितला आणि लगेच उचलला आणि म्हणाला, काय झाले राणी सरकार, अजून झोपले नाहीत का? आणि तीही म्हणाली, मला वाटले तुम्ही झोपले की नाही ते बघावे हो. तो म्हणाला, नाही गो, कामच चाललं आहे अजून. पण तू का जागी आहेस? ती म्हणाली, काय माहित, झोपच येत नाही हो. तो म्हणाला, बरं, असं का म्हणतेस? ती म्हणाली, अहो, मला तुमची खूप आठवण येते. तो म्हणाला, मग काही हवं आहे का? ती म्हणाली, नाही, पण खूप आठवण येते. तो म्हणाला, बरं, तू माझ्या रूम मध्ये जा, मग तुला मी काहीतरी देतो. ती बोलत बोलत म्हणाली, रूम कडे जात जात म्हणाली, चॉकलेट्स आहेत का? तो म्हणाला, नाही ग, तू जा तर. तशी ती गेली. तो म्हणाला, बेडवर बस. ती म्हणाली, हो, बसते. तो म्हणला, अगो, फोनचा स्पीकर ऑन कर. दरवाजा बंद केला का? नाही. ती म्हणाली, हो, करते. बरं, मी व्हिडिओ कॉल करतो, तो उचलशील का? तसं तिने लगेच व्हिडिओ कॉल उचलला. तो म्हणाला, लाईट ऑन करा रूमची. तिने लगेच केली. आणि ती म्हणाली, बरं, ठीक आहे ना? आणि तो तिला व्हिडिओ कॉलवर बघत म्हणला, ठीक आहे, आज तुम्ही चक्क साडी घातली? ती म्हणाली, हो. ते काय झाले ना, तुमची खूपच जास्त आठवण येत होती, म्हणून म्हटलं साडी घालावी. ती म्हणाली, सांगा ना, मला कशी दिसते साडी? तो म्हणाला, खूपच छान. ती म्हणाली, नुसतं छान का? तो म्हणाला, अगं, खरंच खूप अप्रतिम. ती म्हणाली, ठीक आहे, अहो, पण सांगा ना, झोप कशी येईल? तो म्हणाला, प्रिया, तुझ्या त्याच कमरेवर असलेल्या तिळावर फोन ठेव. ती म्हणाली, नाही, आम्ही नाही जा. आणि लाजून फोन बाजूला ठेवला. तो म्हणाला, अगं, मी थोडी तिथे आहे, ठेव ना. तसे तिने फोन ठेवला. त्याने आता फोनवरूनच तिथे खूप सारे किस केले. तरीही ती त्याच्या आवाजाने खूपच शहारली. मग तिने फोन हातात घेऊन म्हणाली, झाले का? तो म्हणाला, अगं, आता कुठे सुरुवात केली?
अजून खूप प्रेम करायचं बाकी आहे तुझ्यावर. ती म्हणाली, नको मला, नाही सहन होणार तुमचं प्रेम. तो म्हणाला, अगं असं का म्हणतेस, फोनवर तर सहन होणार ना. ती म्हणाली, बरं ठीक आहे. तो म्हणाला, आता गळ्यावर ठेव. मग हनुवटीवर, मग ओठांवर, गालावर असं ठेवून खूप सारे किस करत होता तो तिचे. आणि आता तिने पुन्हा फोन हातात घेऊन म्हणाली, बस आता मला नाही सहन होते. तो म्हणला, अगं बेबी, ही तर आपली फक्त परीक्षा समज ना, मी थोडीच तिथे आहे आणि खरोखर मध्ये थोडीच असं करणार आहे. ती म्हणाली, मग मग कसे करणार हो. तो म्हणाला, आणखीन काहीतरी वेगळं. ती म्हणाली, नको बाबा, तुम्ही खूप काहीतरी रपटप प्रेम कराल. तो म्हणाला, अगं नाही ग, तू म्हणशील तसे करेल, पण हो, माझं सर्व प्रेम सहन तर करशील ना तू. ती म्हणाली, तेच तर माहिती नाही ना. तो म्हणला, अगं तू खूपच नाजूक, हॉट, सेक्सी आणि एकदम फुलपाखरासारखी दिसतेस. मग तुला मी जेव्हा जेव्हा बघतो ना, तेव्हा 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 ना, तोच विचार करतो मी की तू मला सहन करशील की नाही म्हणून. ती म्हणाली, शी, काही पण काय बोलता हो. तो म्हणाला, बरं ते सोड, तू त्या दिवशी म्हणत होतीस ना की अतुल भाऊजी जान्हवी वहिनीला का बोलावत होते म्हणून. ती म्हणली, हो, का बोलावत होते सांगा ना. तो म्हणाला, अगं ते वहिनीला यासाठी चल बोलत होता शेतात. ती म्हणाली, शी, शेतात त्यासाठी जातात का. तो म्हणला, अगं हो, ते काय आहे ना, असं म्हणतात, मोकळ्या जाग्यात आणि मोकळ्या हवेत खूप मस्त वाटतं म्हणून. ती म्हणाली, हो का, बरं, ते जाऊ द्या, तुम्ही आपले बोला, तुमचे काही नियोजन आहे का तसं. तो म्हणला, अगं नाही ग, तू जेव्हा म्हणशील ना तेव्हा. ती म्हणाली, नाही, मग मी जर नाही म्हटले तर. तो म्हणाला, तोपर्यंत दूरच राहणार ना. तो म्हणला, अगं पण तुम्हाला नुसतं किस घेण्यासाठी अजिबात अडवणार नाहीस ना. ती म्हणाली, ओहो, पण मला ते पण सहन होत नाही ना. तो म्हणला, असं होय, खरंच. अगं मग तुझे नखरे ना फोनवरच चालू ठेव. आणि हो, जेव्हा जेव्हा मी समोर येईल ना, तेव्हा तुझे ओठ मी निम्म्या रात्रीपर्यंत सोडणारच नाही. आता ती खूप लाजली आणि तो पुन्हा म्हणाला, आणि हो, तुला एकही शब्द बोलू देणार नाही. आणि तू जरी सोड म्हणालीस ना, तरी ते मी ऐकून घ्यायचं नाही. आता काय बोलायचं तेवढं बोलून घे. आणि आता ती त्याचं बोलणं ऐकून पूर्ण मुहरून गेली. आता तिने स्वतःचे पुन्हा एकदा केस सगळे सावरून समोर घेत म्हणाली, हो का, बरं, मला एक सांगा, तुम्ही मला सतत साडी घाल का म्हणता हो. तो म्हणाला, अगं आपली परंपरा काय आहे, साडी. मग साडीत जी सुंदरता येते ना स्त्री सौंदर्यात, ती कशातच नसते ग. आणि हो, त्यात तो खूपच छान तयार झाल्यावर मग तर काय विचारायलाच नको.
एकदम कडक तिखट मिरची. जिथे जाशील तिथे नुसतं जाळण धूर अशी करतेस तू. ती म्हणाली, अरे बापरे, तुम्ही कधी एवढं पाहिले हो मला? तो म्हणाला, अगं सांगितले तर रागवशील, तर मला नाही परवडणार ना तू रागावल्यावर, त्यापेक्षा सांगतच नाही. त्यापेक्षा तू झोप आता, खूप उशीर झाला आहे ना. ती म्हणले, ठीक आहे, उद्या केव्हा कराल हो फोन? तो म्हणला, करेन हा, वेळ मिळाला की लगेच करेन. आणि आता ती पण झोपली तिथेच त्याच्या बेडवर. मग आता ती पण सकाळी लवकर उठून आईसाहेब आबासाहेब यांना सगळ्यांना कामात मदत तर करतच होती, सगळे शिकत पण होती. पण तिचं आणि शिवमचं प्रेम हे फक्त फोनवरच बोलून वाढू लागलं होतं. तर प्रश्न असा आहे की, प्रश्न नीट ऐका, प्रश्न असा आहे की जेवढे सबस्क्रायबर्स आहेत यांपैकी लग्नाच्या आधी फोनवर तुम्ही तुमच्या होणाऱ्या मिस्टरांसोबत किती दिवस बोलले आहात? फोनवर बरं का. तुमच्या काळात फोन होता का? मग मी सांगेल माझं लग्न केव्हा झालं आणि मी किती दिवस फोनवर बोलले. तर आता प्रेम फक्त फोनवरच वाढू लागलं होतं. आणि त्या दुसऱ्या दिवशी आबासाहेब काही फळांच्या गाड्या घेऊन पुणे मार्केटला निघाले. ते म्हणाले, बरं सुनबाई येणार का माहेरी? ती आईसाहेबांना म्हणली, अहो आईसाहेब जाऊ का? त्या म्हणाल्या, अहो आम्ही नाही अडवत, तुम्ही जा. राजे नसताना तुम्ही इथे राहतात, आमची काळजी घेतात, मग तुमचा पण आनंद महत्वाचा आहे की नाही. तुम्ही बिनधास्त जा आणि तुमच्या मम्मी पप्पाला आणि तुमच्या अहोंना भेटून या. आणि ती खूप खुश झाली. ते निघाले, पण ती आबासाहेबांना म्हणाली, यांना सांगू नका हा, आपण येतोय ते. ते म्हणाले, नाही सांगत, ते तुम्ही त्यांना सरप्राईज देणार ना, मग आम्ही कशाला सांगू? आणि हेच ठरवलं असेल ना. आणि आता असं म्हणून दोघे पण खूप खळखळून हसले. आणि आता ते सकाळी सकाळीच पोहोचले होते पुणे मार्केटला. आधी फळांच्या गाड्या नंबरला लावल्या मार्केटमध्ये. त्यानंतर ते प्रियाच्या माहेरी गेले, तर तिच्या मम्मीने ती येणार म्हटल्यावर मस्त झणझणीत मटणाचा बेत केला होता. पण तिने जेवण नाही केलं अजिबात. आधी मस्त तयार झाली आणि त्याला आवडते तशी आणि त्याच्यासाठी स्पेशल स्वतःच्या हाताने पुन्हा एकदा त्याच मटणाची भाजी करून डब्बा भरला आणि गेली सरळ ऑफिस मध्ये. आबासाहेब होते सोबत. ते म्हणाले, तुम्ही जा भेटून या निवांत, आम्ही आहोत तिथे. ती म्हणाली, तुम्ही पण चला ना आबासाहेब. ते म्हणाले, नाही, तुम्ही या भेटू, मग आम्ही जातो. ती म्हणाले, ठीक आहे मी जाते. पण जसे ती आत गेली तसे सगळे तिला गुड मॉर्निंग मॅडम असे म्हणून उभे राहत होते. तिला काय आता परवानगीची गरज नव्हती आणि गरजही नव्हती त्याच्या केबिन मध्ये जायची म्हणल्यावर परवानगी घेण्याची कोणाची. पण पण तिने जसं केबिनचं दार उघडलं तसं तिचे डोळे पाण्याने डबडबले. आणि ती आता त्याला न भेटताच न बोलता तशीच त्याच्या पिऊन पाशी तो डब्बा देऊन मागे आली.
पण आता ती गेली तशीच मागे आली, आणि आली तर आली, पण लगेच आबासाहेबांना काही न म्हणता लगेच गाडीत बसली आणि गाडीत बसून खूप रडायला लागली. आणि ते तर पाटील होते ना, त्यांनी ओळखलं नेमकं काय झालं असेल म्हणून. पण त्यांना तर माहिती होतं की राजेंची आज एक मैत्रीण येणार होती म्हणून. पण ती आता प्रियाला माहीतच नव्हती, कारण ही जेव्हा भेटली तेव्हा ही शुद्धीतच नव्हती. खूप ताप भरला होता हिला त्यावेळेस. आणि तसं पण ती लग्नाला पण नव्हती, कारण ती तिच्या टीम सोबत ट्रेनिंगला गेली होती. मग आता हा खूप मोठा गैरसमज झाला होता तिचा, कारण ती होती डॉक्टर पल्लवी, जी शिवमची लहानपणापासूनची खूप चांगली मैत्रीण होती. आता आबासाहेब न राहून म्हणाले, बरं लाडूबाई इथे राहणार की गावी येणार? ती म्हणले, नाही, मला गावी यायचं आहे, मला नाही राहायचं इथं. आणि आता आबासाहेब मनात हसून म्हणाले, ठीक आहे, बरं होईल इथं राहिले तर तुमच्या डोक्यात तुम्ही पाहिलेलं सगळं येईल. त्यापेक्षा चला गावी. मनात काय येणार तर नाही, आणि ते येईपर्यंत सगळं विसरून पण जातात. पण आता इकडे त्यांच्या गप्पा झाल्या तेवढ्यात पिऊन आला, आणि तो डब्बा देऊन म्हणाला, सर हे तुमच्यासाठी आहे. तो म्हणाला, माझं नसेल रे, मी तर कॅन्टीन मध्ये जेवतो. तो म्हणाला, नाही सर, हा तुमचाच टिफिन आहे. आणि मॅडम आल्या होत्या देण्यासाठी. आणि त्यांनी मला तुम्हालाच देण्यासाठी सांगितलं आहे. मला वाटलं तुम्हाला त्या भेटल्या असतील, पण टिफिन द्यायचा विसरल्या असतील. म्हणून त्यांनी माझ्याकडे दिला आहे. तो म्हणाला, ठीक आहे, मी बघतो तुझा. तो गेला, पण तसं पण लंच टाइम झाला होता. तो पल्लवीला म्हणाला, पल्लवी म्हणाली, बरं शिवम, मी निघते. तो पल्लवीला म्हणाला, थोडस जेव मग जा. ती म्हणाली, नको अरे, डॉक्टर रोहित मुजुमदार माझी वाट बघत असतील गाडीमध्ये. जायचं आहे, खूप महत्वाची मीटिंग पण आहे आमची. ती गेली आणि शिवमने जेवायला घेतलं, तर इतकं सुंदर आणि रुचकर झणझणीत मटणाची भाजी खाऊन तो म्हणाला, अरे बापरे, इतका छान स्वयंपाक बनवते, मला तर माहितीच नव्हतं. पण ही मला न भेटली, न भेटताच कशी गेली बरं? असं म्हणून त्याने तिला फोन केला, पण तिने फोन उचलला नाही. तर आबासाहेब म्हणाले, लाडूबाई, ओ लाडूबाई, अहो डोळे पुसा आधी, आणि तो फोन उचला.
बघ, उचला बघू आता. त्यांना पण माहिती झालं असेल तुम्ही आल्या होत्या म्हणून. फोन उचलला आणि ती म्हणाली, मी नाही बोलणार. ते त्यांच्या केबिन मध्ये दुसऱ्या मुलीच्या मिठीत होते आणि मी ते विसरू शकत नाही. मला नाही बोलायचं त्यांच्याशी. ते म्हणाले, अहो पण त्यांना काय वाटेल की तुम्हाला सगळे माहिती झाले आहे, मग त्यांचं कामात मन लागेल का? सांगा बरं तुम्ही. खूप महत्वाचं फेस्टिवल पण आहे ना. आहे की नाही? मग लक्ष नाही दिलं तर इतकी सगळी केलेली मेहनत वायाला जाईल की नाही. ती म्हणाली, हो. बरोबर आहे तुमचा आबासाहेब. ते म्हणाले, मग बोलू नका, पण फोन तरी उचला. ती म्हणले, ठीक आहे उचलते. तिने फोन उचलला, स्पीकरवर टाकला आणि आता तसा तिकडून तो म्हणाला, हॅलो प्रिया. हॅलो प्रिया, अगं कशी आहेस? कधी आली? बोलली पण नाही तुम्हाला. मी आला असतो ना तुला भेटायला. पण आता ती एकही शब्द बोलली नाही. फक्त हुंदका ऐकायला जाऊ नये म्हणून स्वतःच तोंड हाताने दाबून धरत होती. परत तो म्हणाला, ए बाळा बोल की. ए राणी, अगं काय झालंय? बोल ना. ए बायको, अगं बोल ना. काहीतरी तरी बोल ना. पण आता त्यानं ओळखलं की ती नाराज झाली आहे म्हणून. आणि आता तो कसलाच पाटीलकीचा अभिमान न बाळगता लगेच म्हणाला, ए राणी, ओ राणी सरकार, सॉरी ना. सॉरी सॉरी सॉरी. आता तरी बोला ना. कान तरसलेत हो तुमचा आवाज ऐकण्यासाठी. बोला ना. एक तरी शब्द बोला. पण आता तिनं न राहून रडण्याचा आवाज जाऊ नये म्हणून लगेच फोन कट केला. आता आबासाहेब म्हणाले, ठीक आहे, तुम्ही नाही बोलायचं तर नका बोलू. पण मला एक गोष्ट सांगा, आमच्या शब्दाचा मान ठेवणार की नाही तुम्ही? मग मान ठेवूनच तुम्ही फक्त फोन लावा. ठीक आहे नंतर बोलते, डोकं दुखते प्रवासाने, बस एवढंच सांगा. तसं ती फोन करून म्हणाली आणि त्याला खूप बरं वाटलं. पण यानं तर ती तिच्या मम्मीच्या घरी जाईपर्यंत भला मोठा गजऱ्यांचा बॉक्स आणि एक चॉकलेटचा बॉक्स पाठवला. कारण तिचा रुसवा आणि तिचं डोकं दुखणं कसं बरं होईल हे त्याला चांगलंच माहित झालं होतं. की तिचं डोकं दुखायला लागलं आणि ते कशाने बरं होतं ते. ते घरी आले. तिनं काहीच न म्हणता स्वतःच साहित्य भरायला सुरुवात केली. पण ती तिचं केसांचं नेमकं तेल विसरली तिथेच तिने त्या पाठवलेल्या साहित्याला हात सुद्धा लावला नाही. तिचे डोळे आता डबडबले होते मम्मी पप्पाचा निरोप घेताना. आणि घरी निघाली तर तिची मम्मी म्हणाली, ए प्रिया बाळा, राहायचं होतं ना ग. पण आता तिला खूप रडू वाटायचं आणि रडू वाटत पण होतं. पण नाही, पाटील घराणं अशी आपल्या घराच्या इज्जतीची लक्तर बाहेर टांगत नाहीत आणि घरातल्या गोष्टी बाहेर
जाऊ पण देत नाहीत ना. तसं मग ते निघाले. आबासाहेब विजेंद्र आणि श्रेया यांना म्हणाले, काळजी करू नका मुलीची, ती माझी पण मुलगीच आहे. तिला कधीच दुःख होणार नाही, हा माझा शब्द आहे. ते म्हणाले, म्हणूनच तर आम्हाला अजिबात काळजी नाही, कारण तुम्ही आणि आईसाहेब त्यांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळता आणि खूप जीव लावता ना, त्यामुळेच तिला माहेरी नको वाटते. ते गेले, पण ती हे सगळं विसरून गेली असं तिच्या मम्मीला वाटलं. ते साहित्य पाहून तिने खूप फोन केले तिला, पण तिने फोन तर स्विच ऑफ करून ठेवला होता, बंद करून ठेवला होता. मग तिच्या मम्मीने सरळ आता शिवमला फोन करून सगळं सांगितलं की ती हे सगळं विसरून गेली आहे. तो म्हणाला, बरं मम्मी, तुम्ही काळजी करू नका, तिचे सगळं साहित्य ती जायच्या आधी घरी पोहोचेल म्हणून. आणि खरंच तिच्या आधी पण तिचं साहित्य गावी पोहोचलं सुद्धा. ते घरी आले, पण तिला पाहून आईसाहेबांना काहीतरी वाटलं आणि ते लगेच तिला पाहून काहीतरी म्हणणार इतकात आबासाहेब खुणावत म्हणाले की काही म्हणू नका म्हणून, कारण ती जरा नाराज आहे. म्हणून ती आता आली आणि आता सरळ त्याच्याच रूम मध्ये गेली. पण आता तो बेडवर ठेवलेला बॉक्स तिला दिसला आणि तो बॉक्स पाहून तिला आणखीन राग आला. तिने ते गजरे सगळे चुरगळून फुलं सगळ्या रूम मध्ये फेकली होती. तो चॉकलेटचा बॉक्स सगळ्या रूमभर विखुरला होता, फेकून दिला होता. आणि हो, त्यात पाठवलेल्या तेलाच्या बाटल्या पण, तिच्या तेलाच्या बाटल्या तर हात पण लावला नव्हता. पण आता ती खरंच किती पण आता तिला खरंच किती राग आला होता हे त्याला तर माहीतच नव्हते, कारण तिने सगळ्या रूम मध्ये सगळं साहित्य फेकून दिलं होतं. सगळ्या काचेच्या बाटल्या, फ्लॉवर पॉट सगळे जमिनीवर पडले होते. ड्रेसिंग टेबलवरच तर एक साहित्य जागावर राहिलं नव्हतं आणि ते सगळं फेकल्याचा आवाज खाली जात होता. पण आता इकडे आईसाहेब आणि आबासाहेब यांचा जीव मात्र तिळतिळ तुटत होता, कारण तिला कधी चिडलेलं, रडलेलं आणि रुसलेलं, रागावलेलं त्यांनी पाहिलंच नव्हतं. पण आईसाहेब म्हणाल्या, मी बघते हो, पोरगी काहीतरी करून घ्यायची, असं म्हणून त्या वर गेल्या. पण प्रिया तर बाथरूम मध्ये पाण्याच्या शॉवर चालू करून त्याच्या खाली स्वतःचे अश्रू वाहत होती. पण आता तेवढ्यात आईसाहेब आल्या आणि हळूच म्हणाल्या, ओ सुनबाई, अहो दार उघडा बरं. आणि तिनं एकाच शब्दात रिप्लाय दिला, कारण ती सगळ्यांचंच लगेच ऐकायची. आणि तिनं जशा आईसाहेब आत आल्या तसं त्यांना घट्ट मिठी मारली आणि गळा काढून रडायला सुरुवात केली. तर काय असेल प्रियाचा निर्णय हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे की मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे आणि आजचा भाग कसा होता. तर धन्यवाद.